कसं वाटतंय आता तुला कांता? का मला काय झालंय? अगं प्रसादच्या लग्नाच्या टेन्शननी काल रात्री झोपेतच बेशुद्ध पडली होतीस तू. तू आराम कर बरं कांता, तू काळजी करू नकोस कसली. आराम कसला? अगं कांता कांता आई ग डॉक्टरांना काय? हाय रे, मला ना खरंच खूप वाईट वाटतं तुमच्याबद्दल. तुमच्या दोन्ही मुलींच्या पत्रिकेत ना बाशिंग बळच नाही हो. बिचारी चंदना, तिचं लग्न मोडलं आणि आता वृंदाचंही. नाही वहिनी, वृंदाचं लग्न मोडलेलं नाहीये. हो नाही कसं? तुम्ही नका काळजी करू, मुहूर्ताला 5 मिनिटं आहेत अजून. अहो कशाला उगाच मला वेडी आशा दाखवताय आणि स्वतः बाळगताय. 5 मिनिटात असं काय होणार आहे? लग्न, वृंदा आणि प्रसादचं लग्न. तुम्ही काळजी नका करू कांता काकू. मी तुम्हाला शब्द दिला होता ना की तुमच्या प्रसादच्या लग्नात कोणतेही विघ्न येऊ देणार नाही म्हणून. आई अगं, मुहूर्तापर्यंत तू बरी नाही होऊ शकणार हे आम्हाला आधीच कळलं होतं आणि म्हणून आम्ही इथे लग्न करायचं ठरवलं. असो, चला मुहूर्त नको टाळायला. प्रसाद ठीक आहे. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव शुभमंगल सावधान. अशा रीतीने या दोघांचा विवाह संपन्न झालाय. चला तुम्ही दोघा वधूवरांनी सर्वांच्या पाया पडून घ्या. आयुष्यमान भव, अखंड सौभाग्यवती भव. बघ कांता, झाली की नाही तुझी इच्छा पूर्ण? आपल्या प्रसादचं आणि वृंदाचं लग्न ठरलेल्या मुहूर्तावर झालं. जोपर्यंत प्रसाद आणि वृंदाचं लग्न होत नाही तोपर्यंत आपण अबुधाबीला जायचं नाही, एवढं सुद्धा ऐकणार नाही तुम्ही माझं? आता त्याची काहीही गरज नाहीये जीजू, तुम्ही उद्या पण जाऊ शकता, कारण वृंदाचं लग्न झालंय. तिचं लग्न आपल्या प्रसाद दादा बरोबर झालंय. त्या दोघांचं लग्न झालं? काय ते कधी, कुठे, कसं? अहो जीजू, कुठे म्हणजे काय, हॉस्पिटलमध्येच झालं लग्न. आणि प्रसाद तयार झाला? त्याच्या आईची तब्येत ठीक नसताना हा मुलगा तयार कसं काय होतो? अहो मुहूर्त टळू नये ना म्हणून हॉस्पिटलमध्ये लग्न केलं, आणि तेही आईच्या आशीर्वादाने. आणि गेस व्हॉट, कोणाची आयडिया असेल ही? हरीशची. काय भाऊजी, फायनली लग्न झालं तुमचं, अक्षता पडल्या डोक्यावर. अभिनंदन. थँक्स. आम्ही सगळेजण आता घरीच येतोय. भाऊजी जरा वृंदाला द्या ना फोन. नमस्कार छायावाहिनी. वेलकम छोट्या जाऊबाई. आय एम सो हॅपी फॉर यू. थँक्स. आता लग्न पार पडलंय, सगळं व्यवस्थित झालंय. उद्या परीक्षा आहे, अभ्यासाकडे लक्ष दे. अजूनही वेळ आहे आपल्या हातात, हो की नाही? डोंट वरी छायावाहिनी, मी रात्रभर जागून अभ्यासच करणार. तूही आता अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट कर, आणि आपले सेंटेन्स वेगवेगळे आहेत. सो ऑल द बेस्ट फॉर एक्झाम्स. बाय, टेक केअर. बरं, तू प्रसाद आणि वृंदाला घेऊन येशील ना? जरा अर्धा तास उशिरा ये रे, तयारी करायची आहे ना मला. सदानंदराव, आपण लवकर निघूया. चला. तुम्ही या रे सावकाश. हर्ष दादा घरी येऊन जेव्हा बोलला होता की नवरा तयार आहे लग्नासाठी, तेव्हा मला वाटलं होतं की तोच वृंदाताईशी लग्न करणार. पण त्या आता डंबोला रेडी केलं लग्नासाठी. असं बोला नको. अरे आता तो तुझं मेवणं झालं. हा डंबो बिंबो काय बोलायचं नाही, कळला मा? काय सुमित्रावानी, बातमी कळली का तुम्हाला? हो, प्रसाद आणि वृंदाचं लग्न मोडलंय ही बातमी उभ्या जगाला कळलीये. अहो काहीतरी काय बोलताय? वृंदा आणि प्रसादचं लग्न झालंय, तेही तुमच्या चोरगे वहिनींच्या समोर. या लग्नात आपल्याकडून कमीत कमी खर्च व्हायला पाहिजे. मी एक काम करा, दुकानात जाऊन एक पायलीचं माप घेऊन या आणि तांदूळ पण द्या. आणि ते सुद्धा सगळ्यात जाड तांदूळ. आंबे मोहर सुरती कोलम नको. एवढंच आणायचं ना? आत्ता आणतो, किल्ली घेऊन दुकान उघडतो आणि घेऊन येतो. काय चोरगे वहिनी, तब्येत बरी आहे ना? होय हो, बरी आहे. काय बघितलं नाही, 1 करता 2 झालं ते. देवाचे आभार बोलायचे आपले. दुसरं काय वाचले पण मी. चला येते. कांता बहिणी,